घेतला, कठोर मनाने संस्था सोडली. पण मला आजही ते आठवतं की काळं गेट संस्थेचं आमच्या, आणि मी बाहेर पडले आणि माझ्यासमोर फक्त रस्ता होता बाकी, आणि वरती आकाश होतं. बस मला काही सुचत नव्हतं, आणि मी खूप रडत होते. कुठे जायचं, काय करायचं, काहीच. आणि मला कामं येणारे म्हणजे कोणते कामं होते तर झाडू मारणे, म्हणजे साफसफाईचे काम, साधारण आपण जे घरात कामं करतो ते कामं मी करायचे. आणि मग असं अचानक तुम्हाला ऑफिसमध्ये कोण काम देणार ना, आणि ते पण माझ्यासारख्या घाणेरड्या अवस्थेत असलेले, की जो एकच ड्रेस आहे अंगावर आणि ती रेल्वे स्टेशनवर जातीये. आणि तिने म्हणजे मी तो निर्णयच घेतला की आता जाणार कुठे. पहिल्यांदा अनाथ मूल जेव्हा हे विचार करताना की बाहेर पडल्यावर त्याचं खायचं प्यायचं काय आणि रात्री झोपायची सोय कुठे होईल, तर ते म्हणजे सगळ्यात उत्तम पर्याय आमच्यासाठी रेल्वे स्टेशन असतं, बस स्टँड असतं. आणि मग असा पर्याय जेव्हा आम्हाला सापडतो तेव्हा कुठेतरी आपण गर्दीत काही का असेना, आपण गर्दीत सामावून जाऊ ना, कुठेतरी कोणाचं तरी पडलेलं अन्न असेल ते आपण खाऊ आणि जगू. आणि हे त्यावेळेस माझ्या बाबतीत झालं. आणि मी बाहेर पडले, रेल्वे स्टेशन गाठलं, रेल्वे स्टेशनवर मी राहिले आणि बरेच काळ मी रेल्वे स्टेशनवर राहिले. आणि माझा संघर्ष तो एक खूप कठीण होता की मला काही करावं, काय कामं करावे हे काहीच कळत नव्हतं.